किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल कच्च्या कैरीचे पन्हे कसे बनवायचे ती रेसिपी आज पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती तुम्ही पाहून घ्या। तर कैरीचे पन्हे बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अशा मध्यम आकाराच्या 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या एक अर्धा तास झालं या पाण्यामध्ये स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत। याचा पूर्ण चीक जो बाजूला लागलेला असतो तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। मिठाच्या पाण्यामध्ये मी ह्या धुवून घेतलेल्या आहेत। तर आता आपण या कैऱ्या याचं तेल काढून घेणार आहोत या पद्धतीने। तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपण याचे देठ काढून घेतलेले आहेत। तर आता मी इथे कुकर घेतलेला आहे। तर इथे कुकरमध्ये आपण या कैऱ्या शिजवून घेणार आहोत। तर मी या सर्व कैऱ्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। तुम्ही जर डायरेक्ट कुकरला नसाल लावणार, कुकरच्या डब्यामध्ये लावणार असाल तरीही चालतं। यामध्ये 1 ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि 1-2 शिट्ट्यामध्ये आपल्याला हा जे कैऱ्या आहेत त्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता 2 शिट्ट्या आपल्या करून घेतलेल्या आहेत कुकरला। तर इथे आपली कैरी आता शिजलेली आहेत, वाफवलेली आहेत। तर आता आपण ही एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। तर इथे आपण आता गरम आहे तोपर्यंतच याची साल काढून घेणार आहोत बाजूला आणि याचा गर वेगळा करून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी साल वेगळी केलेली आहे आणि याच्या जे गर आहे तो इकडे वेगळीकडे केलेला आहे। तर आता हे थंड करून घेणार आहोत आपण। तर तुम्ही इथे बघू शकता कैरी आपल्या आता थंड झालेल्या आहेत या शिजलेल्या। तर आता आधी आपण हे सालीचा गर काढून घेणार आहोत। तर असं चमच्याच्या साहाय्याने हा गर काढून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता मी चमच्याच्या साहाय्याने असं सर्व सालीचा गर असा काढून घेतलेला आहे इथे। तर इथे आपला सालीचा गर काढून झालेला आहे। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि अशी चाळणी घेतलेली आहे। तर आता आपण या ज्या कोयी आहेत ना ज्या तर याचाही गर आता काढून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा या चाळणीमध्ये आपला हा कोयींचा गर असा निघलेला आहे। याच पद्धतीने आता आपण सर्व ज्या कोयी आहेत त्याचा गर काढून घेऊयात। आता हा ताटातील जो आपण काढून घेतलेला गर आहे तोही या चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि तोही यामध्ये एकसारखा मऊ करून घेऊयात, म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत आपल्या। तर या पद्धतीने हातानेच करून घ्या तुम्ही। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण स्मूथ असा हा पल्प बनवून घेतलेला आहे कैरीचा। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊ असा आपला हा पल्प, अजिबात यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या नाही आहेत। अगदी व्यवस्थित असा हा आपला पल्प तयार झालेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता हा पल्प मोजला असता एक मोठी वाटी असा हा निघलेला आहे। तर किती स्मूथ असा हा पल्प आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता। तर आता इथे आपण यामध्ये जेवढा पल्प आपल्याला मिळालेला आहे तेवढाच आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत। तर गूळ मी किसून घेतलेला आहे। आणि तोही यामध्ये एकसारखा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे।
त्यानंतर यामध्ये आपण घालून घेणार आहोत वेलची पूड, 1 चमचा घेतलेला आहे मी. त्यानंतर आपण घालणार आहोत यामध्ये सेंधव मीठ, 1 चमचा वरून घालणार आहे. त्यानंतर साधं मीठ आपण अर्धा चमचा घालून घ्यायचं आहे यामध्ये. आणि भाजलेली जिऱ्याची पूड आहे ती अर्धा चमचा यामध्ये मी घालून घेत आहे. आणि हे सर्व आता आपल्याला एकसारखं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स केल्यानंतर आपला गूळही यामध्ये विरघळला जाईल सर्व. तर या पद्धतीने एकसारखं हलवत तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे मिश्रण आता आपण 10 ते 15 मिनटं असंच झाकून ठेवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आणि आपलं हे जे कैरीचं पल्प आहे किंवा तुम्ही पन्हं म्हणू शकता, हे आपलं अगदी व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. यामध्ये अजिबात कुठेही तुम्हाला गुठळ्या किंवा काहीही इथे दिसणार नाही. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने. तर हा आपला पल्प आता तयार झालेला आहे. तर हा आपण आता काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता हा आपला कैरीचा पल्प किंवा तुम्ही पन्हं म्हणू शकता, हे तयार झालेलं आहे. तर काचेच्या बरणीमध्ये हे जर भरून ठेवलं तर फ्रीजमध्ये हे 15 ते 20 दिवस आपण ठेवू शकतो, स्टोअर करू शकतो. तर आता जेव्हा घरी पाहुणे येतात किंवा पटकन आपल्याला पन्हं करायचं असेल तर त्यावेळेला आपण हे बनवू शकतो अगदी 2 मिनिटामध्ये. तर इथे मी एक काचेचा ग्लास घेतलेला आहे. तर आता आपण यामध्ये 2 चमचे हे पन्हं घालून घेणार आहोत किंवा हा पल्प घालून घेणार आहोत. आणि तुम्हाला जर यामध्ये आईस क्यूब घालून घ्यायचे असतील तर तुम्ही त्या घेतल्यात तरीही चालेल. आणि यामध्ये आपण माठातलं थंड पाणी घालून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित आपल्याला आता हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने जर तुम्ही कैरीचा पल्प बनवून ठेवला किंवा कैरीचं पन्हं बनवून ठेवलं काचेच्या बरणीमध्ये तर आपल्याला झटपट असं हे पन्हं बनवता येतं. तुम्हाला जर यामध्ये पुदिन्याची पाने घालायची असतील तर ते घालून सुद्धा तुम्ही वेगळ्या फ्लेवरमध्ये सुद्धा हे पन्हं बनवू शकता. तर इथे आपलं पन्हं तयार झालेलं आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.